सायंकाळचे 6 वाजायला आले होते. ऑफिसचं काम जरा बाजूला ठेवलं, म्हटलं थोडं बाहेर फेरफटका मारूया. तर वातावरण खूप सुंदर झालं होतं आणि बाहेर थोडी वाळवणं घातली होती. आपल्या घरच्याच मिरच्या आहेत त्या, जशा पिकलेल्या मिरच्या होत्या ना त्या अशा तोडून आणून सुकत घातल्या होत्या अंगणामध्ये. आणि समोर मला हा वेल दिसला. हा एका शेंगाचं वेल आहे. आता याला आमच्याकडे ना चांबार घेवडा म्हणतात या शेंगांना. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी सगळ्यात आवडती भाजी आहे ही. तर म्हटलं खूप दिवस झालं मी खाल्ली नव्हती. मम्मीला म्हटलं चल मी ताज्या ताज्या शेंगा तोडून आणते, म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये मस्तपैकी भाकरीसोबत ही भाजी खाता येईल. आणि ही भाजी नाही काळ्या लोखंडी तवामध्ये केली तर त्याची चव अजून छान लागते. आणि गावाकडचं सुख हे यातच आहे बरं का. म्हणजे आपल्याला गावाकडे जेव्हा आपण असतो ना तेव्हा आपल्याला ताज्या फळं भाज्या सगळं खाता येतं. पण शहरांमध्ये ह्या गोष्टी खूप कमी अनुभवायला मिळतात. आणि हा जो वेल आहे ना तो मागच्या वर्षी मी पावसाळ्यामध्ये लावला होता. मग त्याचं एकदा पीक सगळ्यांनी खाल्लं आम्ही. नंतर तो पूर्ण वेल झडून गेला. परत त्याला दुसरी फुटे आली आणि आता तो वेल परत बहरला. त्याला खूप सुंदर फुलं आली आहेत. आणि आता थंडी असल्यामुळे कसं जास्तच त्याला बहर आला आहे. आणि अशा ज्या शेंगा आहेत ना त्याला थंडीमध्ये जास्त पीक असतं. तर पटापट मी सगळ्या शेंगा तोडल्या. सगळ्या म्हणजे आम्हाला जेवढं लागणार होतं तेवढ्याच तोडल्या. आणि घराजवळ वेल असल्यामुळं कसं आपल्याला जेव्हा चव होईल त्या भाजीची तेव्हा पटकन जाऊन शेंगा तोडून आणायच्या आणि निवडायच्या त्या आणि त्याची भाजी बनवून मस्त गरम गरम भाकरीसोबत खायची. हे सुख खरं गावाकडंच अनुभवायला मिळतं. आणि ह्या गोष्टी मी आजकाल खूप मिस करते. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.